सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या ऑनलाईन स्टडी एज्युकेशन प्रोग्राममध्ये मी श्री आढाव अनंत दिलीप न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण आपल्या इयत्ता 12वीतील अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 7 घटक राष्ट्रीय उत्पन्न यामधील उपघटक राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील किंवा मापनातील अडचणी आज अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे अतिशय अवघड आणि क्लिष्ट काम आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना काही अडचणी उद्भवतात. त्या अडचणी कोणत्या, तर त्या अडचणी आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यातली पहिली अडचण असते तात्विक अडचणी आणि दुसरी अडचण असते व्यावहारिक अडचणी. तात्विक अडचणी बघत असताना या ठिकाणी तात्विक अडचणीलाच संकल्पनात्मक अडचणी असे देखील म्हणतात. काय? तात्विक अडचणीला संकल्पनात्मक अडचणी देखील म्हणतात. कारण अर्थशास्त्रामध्ये ज्या संकल्पना दिलेल्या आहेत त्या संकल्पनेमुळे या अडचणी निर्माण होत असतात. त्या अडचणी आपण बघू. त्यातली पहिली अडचण आहे हस्तांतरित देणे. व्यक्तीला मिळणारे निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता याला आपण काय म्हणतो? हस्तांतरित देणे असे म्हणतो. कारण याच्या मोबदल्यात काहीही घेतलं जात नाही. या हस्तांतरित देण्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणे कठीण असते. ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घेतले जात नाही. कारण एका बाजूने हे व्यक्तीला मिळणारे उत्पन्न असते तर दुसऱ्या बाजूने तो सरकारचा खर्च असतो. म्हणून अशी हस्तांतरित देणी ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जात नाही. कारण या हस्तांतरित देण्यामुळे देशाच्या वास्तव उत्पादनात कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. परंतु त्याच्याकडे बघितलं तर तो खर्चही असतो आणि उत्पन्नही असतं. पण तरीसुद्धा आपण ते राष्ट्रीय उत्पन्नात घेऊ शकत नाही. त्यानंतर दुसरं असतं बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न. यामध्ये जुगार असेल, काळ्या बाजारातील खरेदी विक्री असेल, तस्करी असेल, यासारखे जे बेकायदेशीर व्यवहार आहे याच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. अशा सर्व वस्तूंना मूल्य असते व त्या उपभोक्त्यांच्या गरजा देखील भागवितात. परंतु अशा उत्पन्नास सरकारी मान्यता नसल्याने त्यांचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नात करू शकत नाही आणि त्याचा परिणाम तेवढ्या प्रमाणात आपलं राष्ट्रीय उत्पन्न कमी होतं, कमी दिसतं. म्हणून या बेकायदेशीर व्यवहारातून मिळणारे जे उत्पन्न आहे त्याला फक्त सरकारची मान्यता नसल्याने त्याचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नात करू शकत नाही आणि परिणामी त्यातून आपलं देशाचं उत्पन्न कमी दिसतं. त्यानंतर तिसरी अडचण असते त्या ठिकाणी तात्विक अडचण विनामूल्य सेवा. मग राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप नेहमी आपण पैशात करतो, ते पैशातच केले जाते. परंतु बऱ्याच वस्तू आणि सेवा अशा असतात की ज्याचे मूल्य आपल्याला पैशात मोजता येत नाही. उदाहरणार्थ छंद म्हणून व्यक्तीने काढलेले एखादे चित्र असेल, आईने मुलाचे केलेले संगोपन असेल, इत्यादी सेवा आपण राष्ट्रीय उत्पन्नात मोजत नाही. कारण या सेवांचा कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही किंवा त्याची किंमत पैशात मोजली जात नाही. त्याचबरोबर गृहिणींच्या सेवा, सहानुभूती, आपुलकी, दया, करुणा या भावनेतून पुरवलेल्या सेवा या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करता येत नाही. कारण त्या विनामोबदला असतात, त्याचा कोणताही मोबदला घेतला जात नाही आणि त्याचं पैशात मूल्यसुद्धा मोजलं जात नाही. त्याच्यामुळे अशा सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. त्यानंतर चौथं त्या ठिकाणी तात्विक अडचण असते ती म्हणजे स्वउपभोगासाठीचे उत्पादन. अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल आणि इतर शेती उत्पादने जे स्वउपभोगासाठी उत्पादित केली जातात. म्हणजे शेतकरी स्वतःच्या उपभोगासाठी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये ही उत्पादने काढतो, पण ती उत्पादने शेतकरी बाजारात विक्रीस आणत नाही. पण अशा वस्तूंचे सुद्धा बाजारभावानुसार मूल्य असते आणि ते बाजारभावानुसार मूल्य निश्चित करून अशा वस्तूंची अंदाजे किंमत आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करतो. पण ही किंमत काढत असताना ती अंदाजे असते, ती कधी
मूळ किमतीपेक्षा कमी भरू शकते, कधी जास्त देखील भरू शकते आणि त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्नाची गणना चुकीची होऊ शकते. म्हणून स्वउपभोगासाठीचे उत्पन्न हे सुद्धा तात्विक स्वरूपामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेत अडचण निर्माण करते. त्यानंतर पुढचं असतं परकीय कंपन्यांचे उत्पन्न. मग आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेच्या मते परकीय कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात त्या उत्पादित वस्तूंचा समावेश त्याच देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणजे विदेशी एखादी कंपनी आपल्या देशामध्ये येऊन उत्पादन करत असेल तर तिचं उत्पादन हे आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घेतलं जातं, कारण ते देशाच्या भौगोलिक सीमांच्या आत तयार केलेलं असतं. परंतु इथं आपण जर बघितलं तर त्या उत्पादनाचं मूल्य ज्यावेळेस आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात धरतो त्यावेळेस त्या कंपनींना होणारा जो नफा आहे तो नफा काय केला जातो, त्या कंपनीच्या देशामध्ये, त्या कंपनीच्या देशातील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जातो. अशी ही एक तात्विक अडचण या ठिकाणी निर्माण होते की कंपनीचं पूर्ण उत्पादन आपल्या देशामध्ये मोजलं जातं, पण त्याला होणारा जो नफा आहे तो नफा त्या कंपनीच्या मूळ देशात राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जातो. त्यानंतर 6वी अडचण असते सरकारी क्षेत्र. शासनाकडून संरक्षण सेवा असतील, सार्वजनिक प्रशासनाच्या सेवा असतील, कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी संदर्भात दिल्या जाणाऱ्या सेवा असतील, अशा सर्व सेवा काय केल्या जातात, शासनाकडून सार्वजनिक सेवा म्हणून पुरवल्या जातात. अशा सार्वजनिक सेवांचं मूल्य आपल्याला निश्चित करणे अवघड असते, कारण अशा सेवांचे वास्तव मूल्य कोणालाही माहीत नसते. म्हणून अशा सार्वजनिक सेवा अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जातात, परंतु त्याचं मूल्य आपल्याला त्या ठिकाणी मोजता येत नाही. त्यानंतर किमतीत होणारा बदल. किमतीतील बदल किंवा किमतीत होणाऱ्या बदलामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात. देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या तर बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न वाढलेले दिसून येते. म्हणजेच देशातील वस्तुरूप उत्पादन कमी झालेले असते तरी किंमत वाढीमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेली दिसून येते. अशा प्रकारे या 7 तात्विक अडचणी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना येतात. त्यानंतर पुढच्या असतात व्यावहारिक अडचणी. व्यावहारिक अडचणी म्हणजे काय की राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादकाची पूर्ण आणि खात्रीशीर सांख्यिकीय माहिती संकलित करताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणींना आपण व्यावहारिक अडचणी असे म्हणतो. काय की राष्ट्रीय उत्पन्नाचे ज्यावेळेस आपण मापन करतो त्यावेळेस उत्पादकाने उत्पादित केलेल्या सर्व वस्तूंची जी आपण माहिती गोळा करतो ती आपल्याला पूर्णपणे आणि खात्रीशीर मिळत नाही. ही माहिती मिळवत असताना त्या ठिकाणी अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणींनाच आपण व्यावहारिक प्रत्यक्ष अडचणी असे म्हणतो. त्यापैकी काही अडचणी या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी दिलेल्या आहेत. त्यातली पहिली अडचण आहे दुहेरी गणनेची समस्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी अडचण ती म्हणजे दुहेरी गणना. एखादी वस्तू मध्यस्थ आहे की अंतिम आहे हे निश्चित करणं त्या ठिकाणी अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची गणना दोनदा होण्याची भीती असते. त्यामुळे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटीने वाढलेले दिसते. त्याचं उदाहरण बघू आपण की बेकरीत जे पीठ वापरले जाते त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, मध्यस्थ वस्तू असे म्हणतो, कारण बेकरीमध्ये तयार केलेल्या वस्तूमध्ये त्याची किंमत धरलेली असते. पण तेच पीठ जर त्या ठिकाणी आपण कुटुंबासाठी वापरलं तर ते त्या ठिकाणी काय होतं, अंतिम वस्तू होते. म्हणजेच ते पीठ नेमकं किती बेकरीमध्ये वापरलं आणि किती कुटुंबासाठी वापरलं याची आपल्याला खात्रीशीर आकडेवारी माहीत असेल तरच आपण त्याची योग्य गणना करू शकतो. नाहीतर अशा वेळेस या वस्तूची दुहेरी गणना होण्याचा धोका असतो आणि त्याच्यातून राष्ट्रीय उत्पन्न वाढू शकतं. ही त्यातली पहिली समस्या, व्यावहारिक अडचण. दुसरी असते अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. भारतासारख्या विकसनशील देशात आजही मोठ्या प्रमाणात अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे. अमौद्रिक क्षेत्र म्हणजे काय की त्या ठिकाणी पैशाचा वापर केला जात नाही, त्याला आपण अमौद्रिक क्षेत्र असे म्हणतो.
शेती व्यवसाय अजूनही आपल्याकडे उदरनिर्वाहासाठी केला जातो. शेतीतील उत्पादनाचा बराच मोठा भाग वैयक्तिक उपभोगासाठी वापरला जातो. तसेच उत्पादनाच्या काही भागाचा इतर वस्तू आणि सेवांच्या बदल्यात विनिमय केला जातो. म्हणजे वस्तूच्या मोबदल्यात त्या ठिकाणी अजूनही बऱ्याच प्रमाणात वस्तू दिल्या जातात आणि त्याच्यामुळे या अशा उत्पादनाचे आणि उपभोगाचे मापन राष्ट्रीय उत्पन्नात केले जाऊ शकत नाही, कारण त्याची खात्रीशीर आकडेवारी आपल्याला मिळत नाही. त्यानंतर पुढची तिसरी समस्या असते, व्यावहारिक अडचण असते, ती म्हणजे अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी. विकसनशील देशात उत्पादन आणि खर्चाविषयीची पुरेशी आणि अचूक माहिती उपलब्ध नसते. जे देश विकसनशील आहे अशा देशामध्ये तो देशातील नागरिकांनी उत्पादन केलेलं आहे, सर्व उत्पादन आणि केलेला सर्व खर्च याची पुरेशी आणि खात्रीशीर अचूक माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही. शेती असेल, मत्स्य व्यवसाय असेल, पशुपालन असेल, वन उत्पादने असतील, किरकोळ व्यावसायिक असतील, बांधकामावरील कामगार असतील, छोटे व्यावसायिक असतील इत्यादीच्या उत्पादनासंबंधीची अचूक आणि विश्वासार्ह माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही. आपण बघू शकतो की शेतीचं मत्स्य व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती, पशुपालन करणाऱ्या व्यक्ती, वनामध्ये वेगवेगळी वन उत्पादने गोळा करणाऱ्या व्यक्ती, छोटछोटाले किरकोळ व्यावसायिक, बांधकामावर काम करणारे कामगार, छोटे व्यावसायिक, हे लोक आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नाची आणि आपण केलेल्या खर्चाची कुठेही नोंद ठेवत नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला त्या संदर्भातली आवश्यक आकडेवारी उपलब्ध होत नाही. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनर्जित उत्पादनासंबंधीची माहिती, ग्रामीण व शहरी भागातील उपभोग आणि गुंतवणुकीचा खर्च यांची सुद्धा आपल्याला माहिती त्या ठिकाणी उपलब्ध नसते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी आकडेवारी आपल्याला त्या ठिकाणी अचूक आकडेवारी उपलब्ध होत नाही. अशा पद्धतीने या अपुऱ्या आणि अविश्वसनीय सांख्यिकीय अडचणीमुळे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अडचण निर्माण होते. त्यानंतर पुढची अडचण असते ती म्हणजे घसारा. घसाऱ्याला आपण इंग्रजीमधून डिप्रिसिएशन असे म्हणतो. भांडवली वस्तू ज्या आहेत की ज्या वस्तूंचा वापर आपण उत्पादनासाठी करतो, अशा भांडवली वस्तूच्या वापरामुळे भांडवली वस्तूची जी झीज होते त्याचे मापन करणे आपल्याला अवघड असते. की भांडवली वस्तूची नेमकी किती रुपयांची झीज झाली याचं मापन आपल्याला त्या ठिकाणी करणे अवघड असते. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू, यंत्रसामुग्री यांची होणारी झीज म्हणजे घसारा असतो. काय की उत्पादन प्रक्रियेमध्ये आपण ज्या भांडवली वस्तू वापरतो, यंत्रसामुग्री वापरतो, यांची होणारी झीज, वापरून त्या वस्तूंची होणारी झीज याला आपण घसारा असे म्हणतो. भांडवली वस्तू व यंत्रसामुग्रीची होणारी झीज, भांडवली मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूचा वापर, वस्तूचे स्वरूप, वस्तूची नियमित आणि काळजीपूर्वक घेतलेली देखभाल इत्यादी अनेक गोष्टींवर ही झीज अवलंबून असते. कारण यंत्रसामुग्री कोणत्या प्रकारची आहे, त्याचं तांत्रिक आयुष्य किती आहे, तिचा वापर कसा होतो, तिचं स्वरूप काय आहे, त्याची देखभाल घेतली जाते का नाही, या सगळ्या गोष्टी काय करतात, वस्तूच्या होणाऱ्या झिजीवरती म्हणजे घसाऱ्यावरती काय करतात, परिणाम करतात. भांडवली वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्यामुळे त्याच्यासाठी झीज किंवा घसारा मोजण्याचे एक समान, सामायिक, स्वीकार्य असे प्रमाण दर अस्तित्वात नाही. म्हणजे कम्प्युटरसारखी वस्तू असेल तर त्याचा डिप्रिसिएशन, त्याचा घसारा वेगळा असतो, गाडीचा घसारा वेगळा असू शकतो, एखाद्या यंत्राचा घसारा वेगळा असू शकतो. या भांडवली वस्तू वेगवेगळ्या असतात, त्याच्यामुळे या सगळ्या वस्तूंची सारखीच झीज आपण ग्राह्य धरू शकत नाही. त्यासाठी अजून कोणतंही सामायिक, एक समान आणि सगळे स्वीकारतील असं स्वीकार्य प्रमाण दर अस्तित्वात नाही. घसारा मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी गृहीत धरावे लागतात, त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अडचण निर्माण होते. त्यानंतर भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा ही देखील एक व्यावहारिक अडचण असते की मालमत्ताधारकांनी मागणीतील बदलामुळे किंवा बाजारभावात वाढ झाल्यामुळे त्यांना जो भांडवली लाभ होतो किंवा भांडवली तोटा होतो, तो भांडवली तोटा किंवा ती भांडवली लाभ याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. कारण त्या भांडवली तोटा किंवा भांडवली लाभाचा
चालू आर्थिक व्यवहारावरती कोणताही परिणाम नसतो. तो बदल चालू आर्थिक व्यवहारामुळे घडून येत नाही आणि त्याच्यामुळे त्याची रक्कमसुद्धा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरता येत नाही. त्यानंतर 6वी अडचण असते निरक्षरता आणि अज्ञान. विकसनशील देशात बहुतांश छोटे उत्पादक जे आहेत ते निरक्षर अज्ञानी असतात. त्यामुळे त्या आपल्या उत्पादनासंदर्भाच्या नोंदी ठेवू शकत नाही. म्हणून स्वतःच्या उत्पादनाची किंवा उत्पादन मूल्याची माहिती ते आपल्याला देऊ शकत नाही. म्हणजेच त्यांच्या उत्पादनाचे किंवा अर्जित उत्पादनाचे अंदाज आपल्याला त्या ठिकाणी व्यक्त करावे लागतात आणि अंदाज हे नेहमी अचूक असतील असं नाही. ते चुकीचे देखील असू शकतात आणि त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेवर होऊ शकतो. त्यानंतर 7वं असतं अडचण व्यावहारिक, ती म्हणजे व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. विकसनशील देशामध्ये जे व्यावसायिक विशेषीकरण असायला पाहिजे म्हणजे एकाच व्यक्तीने एक व्यवसाय करणे किंवा एका व्यवसायामध्ये विशेषतेने काम करणे असं व्यावसायिक विशेषीकरण आढळून येत नाही. त्याचं आपण उदाहरण बघू शकतो की भारतात एखादा शेतकरी असेल तर तो शेती करण्यासोबतच त्या ठिकाणी दूध व्यवसाय करतो, कुक्कुटपालन, कपडे शिवणे किंवा इतरही कोणती तरी कामं तो करत असतो. त्याच्यामुळे त्याचं व्यावसायिक विशेषीकरण राहत नाही. तो शेतीमध्येही काम करतो, त्याला शेतीतूनही उत्पादन मिळतं आणि दुसरे जे कामं करतो त्याच्यातूनही त्याला उत्पादन मिळतं. मग अशा वेळेस त्याला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाची माहिती आपल्याला अचूक मिळत नाही आणि देशाचे खरे राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी समजून येत नाही. असं व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव ही देखील एक राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेमधली एक समस्या असते. त्यानंतर शेवटची समस्या असते, व्यावसायिक अडचण असते, ती म्हणजे मालाच्या साठ्याचे मूल्य. उत्पादकाकडे असणारा कच्चा माल, मध्यस्थ वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे मालसाठा होय. त्याला आपण स्टॉक असे म्हणतो. मालसाठ्याच्या मूल्यात होणारा सकारात्मक आणि नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. मालसाठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक किंवा अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकते. त्यामुळे मालसाठ्याचे मूल्यमापन करणे, काळजीपूर्वक मूल्यमापन करणे आवश्यक असते आणि त्याच्यामध्ये झालेली चूक ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेमध्ये अडचण निर्माण करू शकते. अशा पद्धतीने या आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेतील व्यावसायिक आणि तात्विक, व्यावहारिक आणि तात्विक अडचणी या ठिकाणी दिसून येतात. धन्यवाद.